नमस्कार, मी वृषाली महेंदळे. या 13व्या भागात तुमचं स्वागत. ही एक माझी जुनी केस आहे. तिचं नाव आहे हेमांगी. तिचा प्रॉब्लेम असा होता की डिलिव्हरीनंतर तिचं वजन प्रचंड वाढलं. तिला बॅक पेन होता. त्याच्यानंतर तिला सारखं हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागायचं, कारण तिला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता. जेव्हा ती माझ्याकडे आली, म्हणजे ॲक्च्युली तिचा आकाशवाणीवर सुद्धा मी बाईट घेतलेला आहे. जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला अक्षरशः चालतासुद्धा येत नव्हतं. या मुलीचं वजन मी फक्त 66 दिवसात 11 किलो तिचा वेट लॉस केला आणि त्यानंतर मेंटेनन्समध्ये तिचं वजन अजून एक 6 का 7 किलो कमी झालं. लक्षात घ्या, 17 किलो वेट लॉस झाल्यानंतर काय फरक पडू शकतो एखाद्या व्यक्तीच्यामध्ये, तो वेट लॉस झाल्यानंतरच तुम्हाला लक्षात येतो. आणि हे वजन जेव्हा तुम्ही स्वतःचं कमी कराल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की किती माझ्यात बदल होऊ शकतो. या हेमांगीच्या बाबतीत सांगायचं असं की जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला काहीच म्हणजे चालतासुद्धा येत नव्हतं आणि मी तिला हळूहळू करत सगळे वर्कआउट दिले. कारण माझ्याकडचे सगळे वर्कआउट हे फ्री हँड फ्लोअर एक्सरसाइज आहेत. देर इज नो मशीन वर्कआउट आणि कुठलेही वर्कआउट हे वेट बेरिंग एक्सरसाइज नाहीत आणि प्रत्येक वर्कआउट हा टेलर मेड असतो. तिला जो काही सर्वायकलचा प्रॉब्लेम होता किंवा स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता त्याप्रमाणे, म्हणजे जे तिला सारखं ट्रॅक्शन घ्यायला जायला लागायचं त्याप्रमाणे मी तिला वर्कआउट डिझाईन करून दिले आणि हळूहळू तिचं वजन कमी झालं. आणि तिचं वजन जेव्हा स्पेलमध्ये 11 किलो आणि नंतर मेंटेनन्समध्ये 6 किलो कमी झालं, असं टोटल 17 किलो तिचा वेट लॉस झाला. एक लक्षात घ्या, या सगळ्या प्रॉब्लेमचं एकच मूळ आहे, म्हणजे वजन आणि ते वजन सगळं खाऊन पिऊन मी तुम्हाला कमी करून देते, कारण माझं त्याच्यासाठीच नाव आहे. गेले 28 वर्ष मी फक्त हेच काम करते आहे. आणि एक लक्षात घ्या, तुमच्या आवडीचं डाएट तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये दिलं जाईल. म्हणजे काय तर भात. आता भात कुणाला आवडत नाही असं मला वाटत नाही. आपल्याला किती पंचपक्वान्नाचं जेवण जरी खायला दिलं ना तरी आपण नंतर काय म्हणतो, अहो दहीभात आहे का. म्हणजे सटायटी मिळण्यासाठी तो तेवढा घासभर का होईना दहीभात आपल्याला आवश्यक असतो. थोडक्यात या मुलीने मला विचारलं, मॅडम मला भात खायचा आहे, मला डिलेव्हरीनंतर माझं वजन वाढतं आहे म्हणून आईने माझा भात बंद केला आहे. म्हटलं काळजी करू नकोस, फक्त कुठला तांदूळ वापरायचा, त्याची पेज कशी काढायची, ते कुठल्या भाज्या घालायच्या, कसा भात करायचा, दॅट इज माय पॉईंट. मी ते तुला सगळं शिकवते, ते सगळं घरी जाऊन कर. आणि भात मी तिला डाएटमध्ये दिल्या तिचा वेट लॉस सुरू झाला. एक लक्षात घ्या, इट्स ऑल अबाउट माइंड गेम. आपल्याला एखादी गोष्ट करायची नाही म्हणलं की ती आपण मुद्दामून करायला जातो, कारण आपल्या मनात म्हणजे आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक छोटंसं मूल दडलेलं असतं, लहान मूल, की एखादी गोष्ट करायची नाही म्हणलं की आपल्याला ती करावीशी वाटते. तसं मी हिला सांगितलं, तुला काय पाहिजे, भात हवं ना, दिला. त्याबरोबर तिचे हार्मोन्स हे पॉझिटिव्हली चेंज व्हायला लागले. याचं कारण मला पाहिजे ती गोष्ट मला माझ्या डाएटमध्ये मिळते, स्टील आय एम लूजिंग माय वेट. हे झाल्यानंतर तिला इतका आनंद झाला आणि तिचं वजन हे आपोआप कमी झालं. मी तुम्हाला एवढंच सांगते की मी तुम्हाला गाईडलाईन द्यायचं काम करते, तुम्हाला एक्सरसाइज शिकवते. माझा स्टाफ, माझे इन्स्ट्रक्टर तुमच्याकडनं ते करून घेतात आणि तुम्हाला हे रिझल्ट दिले जातात. सो थिंक फिट, स्टे फिट. आजच वृषालीजला भेट द्या.